मतदारसंघ असेल, इतर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे आणि एकंदरीत पाहता त्या ठिकाणी काही कार्यकर्ते पुन्हा आता शिंदे गटाकडे वळत आहेत, त्यामुळे कुठेतरी रस्सीखेच सुरू झालेली आहे. कोपरी पाच आघाडी मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीची पदयात्रा आणि जनसंवाद सध्याशी चालू आहे. गेले 8-9 दिवस सातत्याने लोकांशी भेटून लोकांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणं, जेणेकरून पुढील 5 वर्षामध्ये जिंकून आल्यावरती त्यांच्या समस्याचं निवारण कसं करता येईल आणि चांगल्या पद्धतीचं भविष्य त्यांच्या मुलाबाळांना कसं देता येईल याचा विचार करून ही पदयात्रा चालू आहे. राहिली गोष्ट रस्सीखेचची, तर कितीतरी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांना अनेक जणांना अनेक ठिकाणून फोन येतात अशी बातमी माझ्या कानावरती आली. कितीतरी जणांना व्यवसाय आणि त्यांच्या नोकरीवरती गदा आणण्याची कुठं ना कुठं तरी धमक्या येत आहेत, कुठं ना कुठं तरी प्रेशर होत आहे. मला असं वाटतं ह्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण कोणी करू नये, कारण की हे कार्यकर्ते तळमळीने काम करत आहेत. आणि जरी तसं झालं असेल तर आजची ही पत्रकार परिषद जी मी घेतलेली, तर त्या आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की जी पदयात्रा आणि जनसंवाद जो मी चालू केलेला आहे, कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे एखाद्या विभागात किंवा आपल्यापर्यंत मी पोचू शकलो नाही, तरी पण आपले विवेकबुद्धी वापरून आपण येणाऱ्या 20 तारखेला आपण एक परिवर्तन घडवूया, अशी एक आपल्या सगळ्यांकडे विनंती. काँग्रेसचा हा असेल किंवा तुमच्यासोबत अनेक घटक पक्ष आहे, पाहायला गेलं तर मनोज शिंदे यांनी बंड पुकारला आहे. कुठं महाविकास आघाडीमध्ये मतांचं विभाजन होऊ शकते यामुळे आणि त्यांच्यावर कारवाई देखील करणार. मला असं वाटत नाही. कारवाई तर सगळ्या काँग्रेस पक्षाने सगळ्या बंडखोर आमदारांवरती त्यांनी उमेदवारी भरला आहे, त्या सगळ्यांनावरती कारवाई काल केलेली आहे. पण विशेषतः मनोजजी शिंदे असतील तर त्यांचा अनुभव प्रचंड आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणूक लढवावी, पण त्यांनी जर का अर्ज भरला असेल तर तो त्यांचा विषय आहे. राहिली गोष्ट आमचा, तर मतांचं विभाजन होईल का, तर मला असं कुठेही वाटत नाही की मतांचं विभाजन होईल, कारण की हे सगळे नेते हे गेले 30-1 वर्ष तरी किमान त्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत, पण ज्या पद्धतीचा विकास खऱ्या अर्थाने ज्याला म्हणावं तो झालेला नाही. मेन रस्ते मोठे केले आणि ते सुशोभित केले म्हणजे विकास झाला का, तर असं होत नाही. मी ज्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना जुन्या चाळी, जुन्या इमारती, अनेक सोसायटीज, अनेक स्लम ह्याच्यामध्ये गेल्यावरती समजतं की लोकांची दयनीय अवस्था आहे. तिकडे जे राहणीमान आहे ते खूप खालच्या स्तराचं आहे. त्यांना जे मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे त्या आज त्या मिळाल्या नाही. मला असं वाटतं हे अनेक असे असंख्य प्रश्न आहेत ज्याच्यामुळे लोक ह्या भूलथापांवरती गेले 15 वर्ष विश्वास ठेवत होते, पण ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विश्वास ठेवणार नाही. व्हिडिओ मी ट्विट यासाठी केला कारण की आचारसंहिताचा भंग होऊ नये. आचारसंहिता आणि निवडणूक आयोग हे खूप चांगल्या पद्धतीने निवडणुका घेता असं माझ्या ऐकण्यात होतं, पण उमेदवार म्हणून गेल्या 8 दिवसामध्ये मी ज्या ज्या विभागात घेतो त्या ठिकाणी हे दिसून आलं की प्रत्येक ठिकाणी नियमाचं उल्लंघन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ओपन झालेले बॅनर मी हे निवडणूक आयोगाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दाखवले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली. पण काल तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जी प्रचार यंत्रणा रात्री 10 वाजता क्षमतात, ती रात्रीच्या 10च्या नंतर देखील प्रचार ह्या मुख्यमंत्र्यांचा कोपरी पाचपाखाडीमध्ये चालू होता. याचा अर्थ असा आहे की ह्या निवडणूक आयोगाने फक्त नियम आमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि कुठेतरी दबावाखाली कोणत्याही पद्धतीचे त्यांच्यावरती गुन्हे किंवा कोणत्याही पद्धतीचं त्याच्यावरती कारवाई ही होणार नाही हे गृहीत धरून चाललेले आहेत. आणि म्हणून ठाणेकर जनतांना आव्हान आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर का तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाबाळांसाठी लॉ अँड ऑर्डर मेंटेन व्हायला पाहिजे तर हे परिवर्तन घडवा. 100% काम करत आहेत. 3 वर्षामध्ये काय झालं, 3 वर्षामध्ये अधिकाऱ्यांना सगळ्या पद्धतीचे पोलीस यंत्रणांना पुरावे देऊन सुद्धा फॉल्स केसेस आमच्यावरती टाकण्यात आल्या, चुकीच्या खोट्या केसेस आमच्या कार्यकर्त्यांवरती टाकण्यात आल्या, त्यांच्यावरती गदा आणण्यात आली. त्याच पद्धतीचा दबाव अधिकारी वर्ग ज्याच्याकडे सगळे अधिकार आहेत तो स्वतःचे अधिकार वापरू नाही शकत. एवढे हेल्पलेस सिस्टीम आज त्यागत कोणी बघितली नव्हती जी आत्ता अनुभवायला मिळते. साम दाम दंडभेद हा प्रकार वापरला जाईल का सरसपणे, तो दिसून येतो ना. त्याच्यामुळेच तर हे अधिकारी एवढ्या दबावाखाली काम करतायत, नाहीतर कशाला काम करतील. पण हे दुर्दैव आहे. निवडणूक एक चांगल्या वातावरणात व्हायला पाहिजे. आपण जर का लोकशाही म्हणतो तर लोकांना स्वतःचे विचार मांडण्याचं एक वातावरण असलं पाहिजे. पण हे आपल्याला या कोपरी पाचपाकडे असो किंवा ठाणे शहर असो किंवा महाराष्ट्रभर असो आपल्याला हे दिसत नाही. पण लोक नक्कीच ह्याला उत्तर देतील अशी खात्री. सर, धनुष्यबाण राहिलं नाही, मात्र मशाल कशा वगैरे धगधगती या ठिकाणी बघा, जे लोक म्हणत होते की पक्ष संपला 3 वर्षांनंतर आज त्या पक्षाचे उमेदवार पण उभे राहिले. माझ्याबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ते देखील तसेच आहेत. दिघे साहेबांच्या जुन्या काळात काम करणारे सगळे सहकारी मंडळी चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देत मी ज्या ज्या ठिकाणी जातोय तिकडे सहकार्य मिळतंय. आणि त्याही पलीकडे जाऊन आमच्यावर असलेले आमचे मित्रपक्ष आहेत ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे ह्या उमेदवारीवरती. ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, धर्मराज्य पक्ष असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आप असेल,
समाजवादी असेल, अशा सगळ्या पक्षांनी एक चांगल्या पद्धतीचं समन्वय साधून त्यांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्याबरोबर कार्यरत आहेत. 23 तारखेला खऱ्या अर्थाने मशाल पेटेल महाराष्ट्र असेल ठाण्याचं. हे लोकांना ठरवायचं आहे. माझी तर इच्छा आहे की ही पेटावी आणि प्रत्येकाची उमेदवाराची इच्छा असते की त्यांनी जिंकावी. पण माझं लोकांना आव्हान आहे की तुम्हाला जर का असं वाटत असेल की एक परिवर्तन घडावं, ज्या घाणीमध्ये आपण राहत आहे, ज्या वाईट परिस्थितीमध्ये आपण राहत आहे आणि जो संघर्ष आपण एवढ्या वर्ष करत आहात, तो संघर्ष ह्यापुढे तुमच्या पदरी पडू नये असं जर का तुम्हाला वाटत असेल आणि एक चांगलं मूलभूत सुविधा आपल्याला मिळाला, जो तुमचा अधिकार आहे तो पाहिजे असेल, तर तुम्हाला हे परिवर्तन घडवावं लागेल. लाडकी बहीण असेल, अनेक योजना ज्या आणलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी मोठे प्रचार देखील सुरू आहेत, अनेक ठिकाणी जाहिराती देखील सुरू आहेत. मोठे आणि खोटे हे दोन्ही प्रचार चालू आहेत. लाडकी बहीण योजना जेव्हा तुम्ही आणली, तुम्हाला काय गरज पडलेली 2 महिन्या अगोदरच आणण्याची, म्हणजे तुम्ही निवडणूक बघून आणली. एक दुसरी गोष्ट अशी आहे की लाडकी बहिणीला तुम्ही 3,000 रुपये देताय, पण टॅक्सच्या माध्यमातून आणि इतर ज्या काय महागाई जे काय केलेलं आहे त्या माध्यमातून त्यांच्या घरचा पैसा तुम्ही परत खेचून नेताय. याचा अर्थ असा आहे 3,000 द्यायचे आणि 15,000 हातातनं काढून घ्यायचे. हे याच पद्धतीच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्राला कधीही कोणावरती अवलंबून राहण्याची सवय नाही, ते संस्कार नाही. महाराष्ट्राला स्वावलंबी राहण्याचे संस्कार आहेत. म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या पायावरती कसे उभे राहतील, त्यांच्यासाठी नवीन व्यवसाय, त्यांच्यासाठी नोकरी धंदा हा कशा पद्धतीने इकडे उभा राहील ते बघायला पाहिजे होतं. पण ते न करता तुम्हाला एखादी योजना देतो, त्या माध्यमातून पैसे देतो, जे लोकांचेच पैसे आहेत, म्हणजे स्वतःच्या खिशातले कोण टाकत नाही, पण ते पैसे देत असताना तुम्ही आम्हाला निवडून द्या म्हणजे तुमचे पैसे चालू राहतील, अशा पद्धतीचं जे ब्लॅकमेल चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात स्थितीला बघताना त्याचा प्रश्न जो आहे मोठ्या काही दिवसांपासून गैरवरती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉर्डातच ठार सामोरे गेल्याची समजून त्यामुळे अनेक त्यांना सामोरं जाते. तुमच्या बाबतीतून हे प्रश्न काय सुद्धा होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये डम्पिंगचा जो विषय आहे त्याच्यासाठी अनेक आंदोलनं झाली, पण ह्या सगळ्या नेत्यांकडे आणि असलेल्या अधिकाऱ्यांकडे जर काही एक फॉलोअप सिस्टीम, बॅकअप सिस्टीम किंवा त्या योजनेवरती काही प्रक्रिया आपण करता येत नसेल, अशा पद्धतीचे जर का हेल्पलेस सिस्टीम असेल तर त्याचा मार्ग निघणार नाही. आणि म्हणूनच जसं तुम्ही विचारलात की आम्ही जर का जिंकून आलो तर 100% ते डम्पिंग तिथनं बाहेर नेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आम्ही 100% नेऊ. कारण की ते डम्पिंग तिकडे असल्यामुळे लोकांना जे काय त्रास आरोग्य दृष्टिकोनातून होत आहेत ते खूप वाईट आहेत आणि त्याचा भार, त्याचा त्रास ह्यापुढे होऊ नये अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि म्हणूनच तो विषय आम्ही मार्गी लावू. सर, काँग्रेसच्या सोबत अनेक लोक तुमच्यासोबत आहात का? त्या मनोज शिंदेसोबत काही लोक आहेत? काँग्रेसचे हे सगळे चांगले पदाधिकारी. पाठिंबा देखील छुपा पाठिंबा असं म्हणायला चांगलं असतं, पण लोक हे सुज्ञ आहेत आणि ठाणेकर नागरिक ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून ठाणेकर नागरिकांनी आपले हात गेले 15 वर्षात भाजून घेतलेले आहेत. ह्यापुढे ते त्या अग्नीच्या ठिकाणी जाणार नाहीत, कारण की त्याच्यामध्ये जर का गेले तर तो त्रास त्यांना झेलावा लागलेला आहे. त्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने जर का पुढे जायचं असेल तर त्या आगीमध्ये जाण्यापेक्षा जी धगधगती मशाल आहे ती हाती घेतील आणि त्या अनुषंगाने मतदान करतात. हे असं महायुतीमधील अनेक नेते सध्या म्हणतात राजकीय आम्ही एक येतोय नेक हे असं देखील आता पंतप्रधान बघा, राजकारणामध्ये हे खूप दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये जिकडे हे लोक तुमचं जी विभागणी करू इच्छितात, मुसलमान, शीख, ईसाई, हिंदू, काही गरजच नाही. कोविडच्या वेळेला याच हिंदूंनी मुसलमान जेव्हा गेले तेव्हा त्यांना दफनवलं आणि त्याच मुसलमानांनी हिंदू जेव्हा गेला तेव्हा त्याला अग्नी दिली. जेव्हा सगळे लोक, सर्वसामान्य लोक एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने एक विकासाकडे बघतायत, त्यावेळेला तुम्ही मतांच्या विभागणीसाठी किंवा त्याचा फायदा घेण्यासाठी आपापसामध्ये जे मी भांडणं करून देत आहे याचा फायदा स्वतः घेऊ इच्छितात. पण लोकांमध्ये अशी लोक सुज्ञ आहेत, लोक अशा पद्धतीची दुफळी माजून देणार नाहीत. या धर्मांमध्ये आणि जातीपातीमध्ये जे राजकारण करू इच्छितात त्यांना लोक नक्की धडे शिकवतात. तर निलेश राणे म्हणतात की काँग्रेस हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. त्यांनी म्हणून काही होत नाही. आत्तापर्यंतचा जो समन्वय चांगल्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवरती चाललेला आहे, ज्या पद्धतीचं गांधी कुटुंबाचं आणि उद्धव साहेबांचं गेल्या 3 वर्षाचे संबंध आणि त्याच्या अगोदर ते पारिवारिक संबंध हे प्रत्येकाचे असतात राजकारणामध्ये, कोणी वैयक्तिकरित्या नसतं या विरोधामध्ये. पण हे सगळं बघत असताना महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीचं एक चांगलं समन्वय आपण बघू इच्छितो, मला खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि हे वरिष्ठ नेते, योग्य तो माणूस, योग्य तो मुख्यमंत्री आणि नक्कीच उद्धव साहेबांसारखा एक चांगला चेहरा असो किंवा जे काय त्यांच्या आपापसामध्ये ठरेल तो महाराष्ट्राला एक चांगली दिशा देईल याच्यावरती खात्री आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.